नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा. जी.आर. आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ क्रेडिफॅक्ट सादर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. 25 मे 2026 रोजी या जी.आरमध्ये नेमकं काय म्हटलंय? जे लाभार्थी 2500 आणि 1500 रुपयाचा लाभ उचलत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर शासन शुद्धीपत्रक या ठिकाणी दिनांक 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये डिजिटल हयात प्रमाणपत्र सेवाबाबतच्या शुल्काबाबत पुढील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. तथापि लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी केंद्र या माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे किमान ₹50 इतके सेवा शुल्क लाभार्थ्यास देय राहील. तथापि सदर सेवेकरता शुल्क हे कमाल ₹50 इतके आकारण्यात येणार असल्याने सदर तरतूद पुढील प्रमाणे वाचण्यात यावी. तथापि लाभार्थ्याने सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र या माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे कमाल ₹50 इतके सेवा शुल्क लाभार्थ्यास देय राहील, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ₹50 पर्यंत तुम्ही या ठिकाणी डिजिटल हयात प्रमाणपत्र या सेतू सुविधा केंद्रावर तुम्ही काढू शकता. त्याच्यावर तुम्हाला ₹1 द्यायचा नाही. ₹50 मध्ये तुमचं या ठिकाणी हयात डिजिटल प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.